चीनमध्ये वायफा वादळामुळे प्रचंड मोठं नुकसान झालंय। चीनच्या झुआई आणि ग्वांगडोंग या प्रांतात वादळामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। मुसळधार पावसासह आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळली, घरांची पडझड देखील झाली आहे, तर अनेक ठिकाणी वीज पुरवठा देखील खंडित झालाय। अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांसह सुरक्षित स्थलांतर करण्यात आलंय। प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचाव कार्य देखील सुरू आहे। या वादळामुळे मोठ्या प्रमाणात वित्तीय नुकसान झाल्याचे देखील प्राथमिक अंदाज आहेत, तर हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। चीनमधली दृश्य आपण पाहतोय, इतका वेगाने वारा येतोय की माणसं साधी जागेवर उभी देखील राहू शकत नाहीये।